नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक इम्पॉर्टंट अपडेट आपल्याला द्यायचं होतं. LICचं बॅकअप असलेली एक कंपनी LIC HFL यामध्ये एक इम्पॉर्टंट नोटिफिकेशन ज्युनियर असिस्टंट पदासाठी आलेलं आहे. या रिक्रुटमेंटच्या बाबतीत आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल इन्फॉर्मेशन बघायची आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं LIC HFLची ॲड आलेली आहे आणि हे अप्लाय करण्या अगोदर आम्हाला IBPSच्या बँकिंगची तयारी करत असताना या परीक्षेचा अभ्यास होणार आहे का, किंवा मग याच्यासाठी काही वेगळी तयारी आम्हाला करावी लागणार आहे? एक्झाम सेंटर इथंच आहेत का? याचे जॉब रोल्स काय आहेत? याला पेमेंट किती भेटणार आहेत? या सगळ्या इम्पॉर्टंट अपडेट्स आपल्याला या पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे आहेत. तर सर्वप्रथम आपण बघूया की वॅकन्सी आलेली आहे का? हो, आलेली आहे. पुढचं आपण अपडेट घेण्या अगोदर एक महत्त्वाची अनाउन्समेंट, जे नवीन विद्यार्थी बँक भरती एक्झामची तयारी करणार आहेत या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी संकल्प एज्युकेशन ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे एक नवीन बॅच स्टार्ट करत आहे. त्या बॅचला आपल्याला 28 एप्रिल 2026 पासून सकाळी 7 ते 12 या वेळेमध्ये आपल्याला ती बॅच स्टार्ट होणार आहे. या बॅचला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर ही बॅच प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू हा पूर्ण पार्ट कव्हर करणार आहे. IBPS AFO सहित म्हणजे स्पेशलिस्ट ऑफिसरच्या एक्झाम सहित ही आपल्याला बॅच असणार आहे. आणि या बॅचमध्ये आपल्याला रेग्युलर आपली जी 30,000ची फीस आहे ती 30,000ची फीस नसून सगळ्या सुविधा या आपल्याला 12,000 रुपयामध्ये भेटणार आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला याला लिमिटेड ॲडमिशन आहेत. ते ॲडमिशन फुल झाल्यानंतर बाकीचे जे ॲडमिशन असतील ते उरलेल्या जे काही ॲडमिशन असतील ते आपल्याला रेग्युलर फीसमध्ये होणार आहेत. जसं इथं सांगितलेलं आहे की 30,000 नाही तर 12,000मध्ये सगळ्याच्या सगळ्या सुविधा आपल्याला संकल्प एज्युकेशनच्या मिळणार आहेत. ही कंप्लीट ऑफलाईन बॅच आहे. या बॅचला आपल्याला परचेस करायचं असेल तर 2 ऑप्शन आहेत आपल्याकडे. एक, ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर येथे येऊन संकल्प एज्युकेशनच्या ऑफिसला भेट द्यायची आहे आणि तिथे येऊन आपलं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. दुसरं म्हणजे आपल्याला या ऑफलाईन बॅचसाठीच घरी बसून ऑनलाईन ॲडमिशन घ्यायचं आहे. 28 तारखेला बॅच चालू होते, तर इन बिटवीन इतक्या दिवसामध्ये इकडं येण्याची गरज नाही. आपण महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातून डिरेक्टली 28 तारखेला जरी आपण बॅचला जॉईन केलं तरी चालेल. फक्त ते आपल्याला लिमिटेड ॲडमिशन असल्यामुळे जर घरी बसून ती बॅच परचेस करायची असेल तर आपल्या संकल्प 247 या ॲपवर आपल्याला ही बॅच आम्ही अवेलेबल करून दिलेली आहे. फक्त आपल्याला ॲपवर जायचं आहे, तिथं नवीन बॅचमध्ये कोर्सेसमध्ये जायचं आहे. तिथं तुम्हाला ही बॅच 12,000 रुपयामधली अवेलेबल होऊन जाईल. ती बॅच आपण परचेस केली तर तिथूनही आपलं ऑफलाईन बॅचसाठीचं ॲडमिशन कन्फर्म होणार आहे. पुढे येत असताना आपल्याला या ॲडच्या संदर्भात डिटेल इन्फॉर्मेशन बघायची आहे आणि खूप काही इम्पॉर्टंट गोष्टी या आपल्याला ॲडच्या बाबतीत पुढे पण आपल्याला बघायचे आहेत. पण हे दिलेलं जे काही नोटिफिकेशन आहे, सगळ्यात महत्त्वाचं जे नोटिफिकेशन आता आलेलं आहे ते कशासाठी आहे? LIC HFL मध्ये हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये आपल्याला ही ज्युनियर असिस्टंट पदाची ॲड आहे. बरं, या नोटिफिकेशनला आपल्याला महाराष्ट्रासाठी जागा किती दिलेल्या आहेत, त्यामध्ये डिस्ट्रिक्ट वाईज काही जागा दिलेल्या आहेत का, ही पण अपडेट यांनी याच्यामध्ये दिलेली आहे. आता आपल्याला महाराष्ट्र स्टेट इथं दिसत असेल. महाराष्ट्रामध्ये LIC HFL ज्युनियर असिस्टंटसाठी आपल्याला टोटल 25 जागा आहेत. 25 वॅकन्सीज आहेत. बघा, जागा कमी आहेत याचा अर्थ आम्ही फॉर्म भरायचा नाही असं नाही. एक जागा असेल, आपण कधी कधी OBC साठी एकच जागा असते, कधी SC कॅटेगरीसाठी एकच जागा असते. मागे RBIच्या एक्झाम मध्ये आपण बघितलं की SC कॅटेगरी OBC साठी 0 जागा होत्या, तरी पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेत. एक जागा जरी असेल, कमी जागा आहेत म्हणजे विद्यार्थी जर कमी फॉर्म भरतायत तर आपले चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे अशा मिसलेनियस साईडला आपण बिलकुल फॉर्म अप्लाय केले पाहिजे. बघा, याच्यामध्ये अहमदनगर म्हणजे आत्ताचं अहिल्यानगर जे असेल तिथं एक, संभाजीनगर असेल, धुळे असेल, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, कोल्हापूरपर्यंत बघितलं तर प्रत्येकी एक एक जागा. मुंबईसाठी आणि नवी मुंबई ठाण्यासाठी 8 जागा, नागपूरसाठी 3 जागा, त्यानंतर नाशिकसाठी 5 जागा, पुणे पिंपरी चिंचवडसाठी 3 आणि सोलापूरसाठी 1, अशा टोटल महाराष्ट्रासाठी 25 जागा आहेत. आता आपण या जिल्ह्यांपैकी कोणी असाल आणि त्या जिल्ह्यातून फॉर्म भरणारे तुम्ही एकमेव असाल तर ही तुमचीच जागा आहे असं आपण म्हणू शकतो. बघू पुढे याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन काय दिलेलं आहे. बाकी राज्यांच्या बाबतीत पण इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे, पण आपल्याला महाराष्ट्राच्या बाबतीत महत्त्वाची इन्फॉर्मेशन समजलेली आहे की 25 जागा आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पुढे दिलेली इन्फॉर्मेशन याच्यामध्ये जागा वाईज इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जर बघायची झाल्यास, एक्झाम सेंटर्स कोणते असणार आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम सेंटर, पहिल्यांदा वॅकन्सी स्टेट, जिथं आपण वॅकन्सी आहेत तिथं अप्लाय करणार आहेत. त्याच्यातली सिटी आपल्याला जी दिलेली आहे त्या सिटीनुसार आपण त्या त्या जिल्ह्याला अप्लाय करणार आणि एक्झामिनेशनचं स्टेट जे आहे ते आपण जे एक्झामिनेशन म्हणजे महाराष्ट्र निवडलं आपण एक्झामसाठीचं सेंटर
तर एक्झाम सेंटर पण आपलं तिथंच असणार आहे, इंटरव्ह्यूचं पण स्टेट तेच असणार आहे जे आपण अप्लाय केलेलं आहे. बरं, त्याच्यामध्ये दुसरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट की याच्यामध्ये अप्लाय करण्यासाठीची डेट कोणती आहे, एक्झाम डेट कोणती आहे. बघा, स्टार्ट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड पेमेंट फीस ही 16 एप्रिल 2026. 16 एप्रिल म्हणजे नेमकं 2 दिवस अगोदर ही नोटिफिकेशन आलेली आहे. आज 18 तारीख आहे. त्यानंतर एंड ऑफ रजिस्ट्रेशन 30 एप्रिल. 30 एप्रिल पर्यंत आपल्याला हे फॉर्म अप्लाय करायचे आहेत. ऑनलाईन एक्झामिनेशन या ज्युनियर असिस्टंटसाठी कधी असणार आहे, तर ऑनलाईन एक्झाम फर्स्ट वीक 2026चा जून महिन्याचा. जून महिन्यामध्येच आपण जर विचार केला तर RBI असिस्टंटची मेन्स एक्झाम आहे. आता त्या एक्झामचं प्रिपरेशन आणि याचं प्रिपरेशन आम्हाला काही वेगळं करावं लागणार आहे का, तेही पुढे आपण पॅटर्ननुसार बघूया. पण जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये ह्या एक्झाम असणार आहेत. पेमेंटच्या बाबतीत CTC सहित टोटल CTC मंथली किती भेटणार आहे इन डिटेल तुम्हाला नोटिफिकेशन मध्येच दिलेलं आहे. तर बघा, सिटी कॅटेगरी वाईज जर बघितलं तर 1, 2, 3 यांनी केलेलं आहे. बेसिक पेमेंट सगळ्यांचंच 20,000 आहे. फक्त बेनिफिट्स वाला पार्ट सिटी वाईज चेंज झालेला आहे. तर हे आपण हायएस्ट मध्ये जर बघितलं तर 41,500. जवळजवळ जर विचार केला आपण तर IBPS क्लरिकलची पेमेंट ही 45च्या आसपास स्टार्टिंग असते. तर इथं आपली 42च्या आसपास, 41, 42च्या आसपास ही आहे. तर पेमेंटवाला पार्ट ऑलमोस्ट आपण कन्सिडर करूया की क्लरिकल एक्झामचाच आहे. यामध्ये बाकीच्या सुविधा आणि PF वगैरे काय आहे त्याचं पण एक डिटेल टेबल आपल्याला सिटी वाईज दिलेलं आहे की बेसिक पे किती असणार आहे, त्याच्यात HRA किती भेटणार आहेत, अदर पे त्याच्यामध्ये बेनिफिट्स काय आहेत, PF असणार आहे, मेडिक्लेम असणार आहे, बाकी सगळी इन्फॉर्मेशन इथं आपल्याला मिल कुपन सहित दिलेली आहे. बरं, याच्यामध्ये बाकीच्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन काय आहेत, प्रोबेशन पिरियड याच्यासाठी आहे का, जॉब लागला समजा आपल्याला तर आपल्याला 6 महिन्याचा इथं डेट ऑफ जॉईनिंग पासूनचा आपल्याला प्रोबेशन पिरियड 6 months फ्रॉम द डेट ऑफ जॉईनिंग विच मे बी एक्सटेंडेड ॲज पर रूल्स, मे बी एक्सटेंड करू शकतो. पण 6 महिन्यामध्ये आपलं परफॉर्मन्स जर प्रॉपर असेल तर तिथं तोही आपल्याला 6 महिन्यात प्रोबेशन संपलेला असेल. एलिजिबिलिटी क्रायटेरिया याच्यामध्ये आणि डिटेल्स काय दिलेले आहेत बघा. सगळ्यात महत्त्वाचं 180 टोटल व्हॅकन्सीज आहेत, त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 25. एज हे 1 एप्रिल 2026ला असलं पाहिजे, 21 ते 30 वयापर्यंत. आता बघा, जेही विद्यार्थी 28ला म्हणजे असिस्टंट पदाच्या एक्झामला अप्लाय करू शकत नाही, जसं की जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी असतील, तर तशा विद्यार्थ्यांसाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की आपण वय वर्ष 30 पर्यंत इथं अप्लाय करू शकतो. त्यानंतर क्वालिफिकेशन वाला पार्ट पण काही वेगळा आहे का, तर बिलकुल वेगळा नाही. एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपलं ग्रॅज्युएट असलं पाहिजे, मिनिमम 55% मार्क्स इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी रेकग्नाइज बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे एनी ग्रॅज्युएट चालतो, फक्त 55% त्याची 8 त्यांनी दिलेले आहे. बाकी मग कम्प्युटर लिटरसीमध्ये आपल्याला कम्प्युटर नॉलेज असलं पाहिजे, वर्क एक्सपिरियन्स असेल तर प्रिफर आहे, कम्प्युटर स्किल्स MSCIT वगैरे काही झालं असेल तर ते पण प्रिफरन्स त्यांना दिला जाईल. तर आता हे दिलेल्या महत्त्वाच्या इलिजिबिलिटी क्रायटेरियाच्या बाबतीच्या माहिती. बरं, सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे, पहिल्यांदा ऑनलाईन एक्झाम होणार आहे आपली IBPS पॅटर्नवर आणि त्याच्यानंतर एक इंटरव्ह्यू होणार आहे. आता ऑनलाईन एक्झामचा पॅटर्न, जसं की मी म्हणत होतो की RBI असिस्टंटच्या मेन्सचा आम्ही तयारी करणारच आहे. येणाऱ्या IBPS कॅलेंडर जे ऑगस्ट पासून आहे त्याची पण तयारी आम्ही आत्तापासूनच करणार आहे. तर मग आता हे करत असताना आम्हाला इंग्लिश विषय 40 क्वेश्चन 40 मार्क, रिझनिंग 40 क्वेश्चन 40 मार्क, जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन 40 मार्क, क्वांट 40 क्वेश्चन 40 मार्क, कम्प्युटर 40 क्वेश्चन 40 मार्क. आपण याला काय योगायोग म्हणूया का काय माहिती नाही, LIC HFLचा आणि RBI असिस्टंटचा मेन्सचा पॅटर्न हाच आहे. RBI असिस्टंट मेन्सला क्वांट, LR, इंग्लिश, GA आणि कम्प्युटर प्रत्येकी 40 क्वेश्चन 40 मार्कला 200 मार्कचा पेपर आहे. तर RBI असिस्टंटच्या तयारी करणाऱ्या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी, जेही या जॉबसाठी इलिजिबल आहेत किंवा याची गरज आहे, अशा सगळ्यांनीच बघितलं तर वेगळा काहीच अभ्यास करायचा नाही. जूनच्या पहिल्या आठवड्यातच ही एक्झाम आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्येच आपण जर बघितलं तर RBIची एक्झाम एक्सपेक्टेड आहे. तर ह्या दोन्ही परीक्षा आपल्या एकाच सेम अभ्यासावर होऊ शकतात. बरं, पुढे येत असताना स्कोर कार्ड वगैरे कसं येईल हे डिटेल दिलेले आहेत. बाकी याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर यस 0.25 निगेटिव्ह मार्किंग यामध्ये दिलेली आहे. इंटरव्ह्यू वाला पार्ट आपल्याला डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ वॅकन्सीज ओनली दोज कॅन्डिडेट्स हु रँक सफिशियंटली हाय इन द ऑर्डर मेरिट बेस्ड ऑन देअर रिस्पेक्टिव्ह मार्क्स इन ऑनलाईन एक्झाम विल बी कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू. त्यांनी जी काही लिस्ट लावलेली असेल, मेरिट लिस्ट, त्याच्यामध्ये जर आपलं नाव असेल तर त्या पद्धतीनं आपल्याला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. फायनल सिलेक्शन, द फायनल मेरिट लिस्ट अँड सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट्स विल बी डन ऑन द बेसिस ऑफ कंबाईन मार्क्स ऑफ ऑनलाईन एक्झाम ॲज वेल ॲज इंटरव्ह्यू. म्हणजे आपलं फायनल सिलेक्शन 2 गोष्टीवर डिपेंड आहे. एक,
आपल्याला भेटलेले मार्क्स आणि दुसरं इंटरव्ह्यूचे मार्क. त्यानंतर आपलं मेडिकल आणि व्हेरिफिकेशन हा रेग्युलर पार्ट ज्या गाईडलाईन्समध्ये फॉलो केल्या जातात त्या पद्धतीने केले जातील. पुढं आपल्याला अजून याच्यामध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन काही कामाची आहे का, फॉर्म कसा अप्लाय करायचा वगैरे, ही सगळी इन्फॉर्मेशन ॲज इट इज IBPSच्या फॉर्म सारखी आहे. तर यामध्ये काही नवीन सांगण्यासारखं नाही. डिक्लेरेशनचा फॉर्मॅट दिलेला आहे. ॲप्लिकेशनची फीस इथं दिलेली आहे 800 रुपये. 800 रुपये आपल्याला या फॉर्मची फीस असणार आहे. त्यानंतर पुढं अजून इम्पॉर्टंट कोणती इन्फॉर्मेशन आहे, महाराष्ट्रासाठीची एक शेवटची इन्फॉर्मेशन मी याच्यात हायलाईट करून ठेवलेली होती. मे बी शेवटच्या पेजवर असली पाहिजे. बघू आपण पुढं कुठं आहे का. भरपूर मोठी ही नोटिफिकेशन आहे. तर याच्यामध्ये एक पॉईंट महाराष्ट्राच्या बाबतीतला आहे. आय थिंक सेंटरच्या बाबतीतच असला पाहिजे की आपल्याला एक्झाम सेंटर कुठले आहेत. तर बघू, एकच मिनिट याच्यामध्ये बघून घेऊ आपण. पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक्झाम सेंटरवाला पार्ट जर बघितला, मुंबई, नवी मुंबई, ग्रेटर मुंबई, त्यानंतर ठाणे, नागपूर, पुणे, औरंगाबाद म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, कोल्हापूर, जळगाव, एवढे सगळेच्या सगळे सेंटर्स आहेत. मग आता IBPSचे पण आपण सगळे सेंटर्स ऑलमोस्ट इथं संभाजीनगरमध्ये राहणारे विद्यार्थी इथंच देतात. तर आपल्याला कुठलं वेगळ्या जिल्ह्याला जाऊन एक्झाम द्यायची नाहीये. आणि भरपूर जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातला तर हा ऑप्शन अवेलेबल आहे. तर त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी हे फॉर्म अप्लाय केले पाहिजे. इंटरव्ह्यूचा डिस्ट्रिक्ट आणि इंटरव्ह्यूचं सेंटर हे तेच असेल जे आपण फॉर्म अप्लाय करत असताना देणार आहे. बरं, या नोटिफिकेशन व्यतिरिक्त अजून काही इम्पॉर्टंट गोष्टी आम्हाला माहिती असल्या पाहिजे का. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय माहिती असलं पाहिजे, LIC बॅक असलेली ही, LICचं बॅकअप असलेली ही ज्युनियर असिस्टंट पदाची HFL मधली ही पोस्ट आहे. तर याच्यासाठी जॉब रोल काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं जॉब रोलच्या बाबतीत आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं हे क्लरिकल कॅडरचा जॉब आहे. आपल्याला क्लरिकल वर्कमध्ये काय असते, आपल्याला फाईल्स, रेकॉर्ड्स आणि डेटा एंट्री हा पार्ट असतो. कस्टमर सर्व्हिसमध्ये काय असणार आहे, लोनच्या क्वेरीज येतील, अकाउंट रिलेटेड आपल्याला क्वेरीज येतील, अकाउंट रिलेटेड अपडेटेड असतील. त्यानंतर ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन करावं लागेल, डेटा एंट्री, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, जेही आपल्याला लोनचे वगैरे डॉक्युमेंट येणार आहेत त्याचा आपल्याला व्हेरिफिकेशन आणि हा पार्ट करायचा आहे. ऑफिस वर्क प्लस कस्टमर हँडलिंग प्लस लोन पेपर वर्क, इतका सिंपल साधा क्लरिकल सारखा जॉब आहे. LIC HFL मध्ये आपण बाकी बँकांपेक्षा आपण निश्चितच कमी त्याच्यामध्ये कस्टमर फेसिंग आपल्याला करावी लागणार आहे. त्यामुळे आपल्याला थोडा हा रिलॅक्स जॉब असू शकतो. आता हा रिलॅक्स असण्यामागचा फायदा काय आहे, तर आपल्याला अप्लाय केल्यानंतर रेग्युलर बँकिंगची तयारी करत करत पण हा जॉब करता येऊ शकतो, कारण तेवढं काम तिथं मे बी नसणार आहे. करिअर ग्रोथ कशी आहे, ॲज अ ज्युनियर असिस्टंट तुम्ही जॉईन झाले, 6 महिन्याचं तुम्हाला प्रोबेशन पिरियड आहे. त्यानंतर तुम्हाला असिस्टंट होता येईल. त्यानंतर सिनियर रोल्समध्ये तुम्हाला सिनियर पोस्ट भेटू शकतात आणि चौथी स्टेप याच्यामध्ये मॅनेजर पण तुम्ही होऊ शकता, डिपेंडिंग तुमचा परफॉर्मन्स आणि कशा पद्धतीनं तुमची ती काय म्हणता येईल प्रमोशन होईल, त्या पद्धतीनं आपल्याला त्याच्यात प्रमोशन आणि ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज पण अवेलेबल आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, शुड यू अप्लाय, आपण अप्लाय केलं पाहिजे का, तर बघा, बिलकुल स्टेबल एंट्री लेवल जॉब आहे. मुलींसाठी पण खूप चांगला जॉब असू शकतो, कारण की ऑफिस जॉब आहे आणि वर्किंग कमी असणार आहे. रिझन कस्टमर फेसिंग मे बी कमी असू शकते, रेग्युलर बँकिंग पेक्षा तर निश्चितच कमी असणार आहे. बँकिंग प्रिपरेशन विथ बॅकअप, आम्ही बँकिंगचं प्रिपरेशन मागच्या 7-8 वर्षापासून म्हणा, 7-8 पेक्षा 2-3 वर्षापेक्षा जर म्हणतोय आम्ही, तर 2-3 वर्षामध्ये आमच्याकडे कुठलाच एखादा जॉब नाहीये. आत्ता जर काही स्टुडंटचा फीडबॅक बघितला किंवा आत्ता झालेल्या एक्झामच्या बाबतीतचं काउन्सिलिंगमध्ये आलेला एक अनुभव जर बघितला, तर खूप सारे विद्यार्थी PDCC, जे परभणी DCCचे किंवा लातूर DCCचे या जागांमध्ये सिलेक्शन झालेले विद्यार्थी त्या एक्झामला पास होऊन तिथं जॉईनिंग पण करतायत 18,000 पेमेंटवर. आता ते पेमेंटवर जॉईन करण्यामागची रिझन जर विचारले तर खूप जणांचं एज हे काठावर आलेलं आहे. खूप जणांना IBPS मध्ये पाहिजे तसं सक्सेस भेटलेलं नाहीये आणि सेकंड ऑप्शन म्हणून मागच्या 2-3 वर्षात कुठलाच नव्हता. त्यामुळे बँकिंगची तयारी होती आणि मध्येच PDCC मध्ये जॉब लागला, तर तेही विद्यार्थी जॉईन करतात. तशा भरपूर विद्यार्थ्यांना ज्यांचं एजमध्ये आपण म्हणू की डेड बार झालेली आहे, त्यानंतर दुसरा कुठला बॅकअप नाहीये किंवा लगेच सरळ सेवा किंवा इतर एक्झाममध्ये शिफ्ट होणं पॉसिबल नाहीये, अशा विद्यार्थ्यांना बँक भरतीची तयारी करत करतच आपल्याला
बॅकअप म्हणून हा प्लॅन पण असू शकतो. तर त्यामुळे हे एक चांगला जॉब ज्याच्यामध्ये आपल्याला वेगळी तयारी करायची गरजच नाहीये. IBPSचा जो कॉन्ट LR इंग्लिश GA कम्प्युटरचा पॅटर्न आहे त्याच्यावरची एक्झाम आहे आणि सेम एक्झाम पॅटर्न लाईक ऑल IBPS एक्झाम हे मी ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. तर हा सगळा पार्ट आपल्याला LIC HFL ज्युनियर असिस्टंटच्या बाबतीत लक्षात ठेवायचा आहे. तर ही आपली आलेली नोटिफिकेशन होती. बिलकुल आलेल्या या नोटिफिकेशनला सगळ्याच विद्यार्थ्यांनी ज्यांनाही वाटते की LIC असिस्टंट LIC HFL मध्ये आपल्याला असिस्टंट म्हणून जॉब करायचा आहे त्यासाठी हा फॉर्म आपण अप्लाय करणे गरजेचं आहे. बाकी इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला मी ऑलरेडी दिलेले आहेत ज्या ऑफलाईन बॅचच्या संदर्भात आहेत. संकल्प एज्युकेशनची जी ऑफलाईन बॅच 28 एप्रिल पासून स्टार्ट होते त्या बॅचला आपल्याला 30,000 ऐवजी 12,000 ऍडमिशन भेटते. ते लिमिटेड ऍडमिशन मध्ये आपली सीट पण आपण कन्फर्म करायची आहे आणि LIC HFL चा फॉर्म पण अप्लाय करायचा आहे. सध्या ही माहिती जेही विद्यार्थी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे. बॅच संदर्भात पण माहिती ग्रॅज्युएशन चालू असलेल्या विद्यार्थी किंवा सेकंड इयर थर्ड इयर मध्ये असलेल्या विद्यार्थ्यापर्यंत तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पाठवायची आहे. सध्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथंच थांबणार आहेत. धन्यवाद.